झी 24 तास एक पाऊल पुढे. देऊळ नंतर आता सोनाली कुलकर्णी सज्ज झाली आहे पुणे 52 या सिनेमासाठी. आर्भाट आणि आयएमईची निर्मिती असलेल्या पुणे 52 मध्ये सोनालीसह सई ताम्हणकर आणि गिरीश कुलकर्णी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. तेव्हा स्पॉटलाइटच्या टीमनं सोनालीशी केलेली ही खास बातचीत. प्रेम विवाह झालेल्या बायकांना काही काळानंतर नवऱ्याचा कंटाळा येतो का? बायकांना असले निर्धन गुप्तहेर आवडत नाहीत. किळसवाणा आहे मी. नाही, आपला दिल गया चलेगा गया, पैसा नाही झाला तू खरंच हिरो आहेस. अपयशी तर तू आहेसच. मुस्काट पडी ना. सगळं बदलत चाललंय आजूबाजूला. आपण पण बदलायला पाहिजे ना. पुण्यावरून प्राची आपटे तुमच्या भेटीला आलेला आहे. प्राचीला काहीतरी तुम्हाला महत्त्वपूर्ण सांगायचं आहे. प्राची आत्ता माझ्या बरोबर आहे. प्राची, झी 24 तासमध्ये स्वागत. काहीतरी खूप महत्त्वपूर्ण तुला प्रेक्षकांना सांगायचं आहे, काय सांगशील? मला एवढंच सांगायचं आहे की तुमचा नवरा जर गुप्तहेर असेल तर त्याच्यावर तुम्ही गुप्तपणे लक्ष ठेवा. जबरदस्त होत आहे. म्हणजे मागे पोस्टर्समध्ये वगैरे आपण बघू शकतो की इतकी सिरियस फिल्म आहे आणि म्हणून मला असं वाटलं की तुला एक प्रश्न सुद्धा काहीतरी छानसा सिरियसचा करावा. काय सांगशील प्रेक्षकांना? पुणे 52च्या निमित्ताने प्राची आपटे बनून तू येतेस, काय सांगशील? देऊळ नंतर हा माझा पहिलाच मराठी सिनेमा आहे. मध्ये आम्ही बरीच तयारी केली या सिनेमाची. निखिल महाजन हा डेब्युटंट डिरेक्टर आहे आमच्या सिनेमाचा आणि मला फार अवघड रोल आहे ह्याच्यामध्ये. कारण नेहमी आपण असं म्हणतो की साधं असणं सोपं असतं. साधी माणसं सोपी वाटतात आपल्याला, पण त्यामध्ये खूप ताकद असते आणि कणखरपणा असतो आणि असं पडद्यावर साधं असणं दाखवणं हे फार अवघड असतं. फार मस्त गोष्ट आहे ह्या सिनेमाची आणि आमची टीम तर एक्सलंट आहे. या टीमबरोबर मी काम केलेलं आहे, पण निखिल महाजन एक नवीन त्याचा स्वतःचा सेटअप घेऊन आला होता. आमचा कॅमेरामन परदेशी होता. आमची बॅकग्राऊंड स्कोअर करणारी जी मुलगी आहे ती साऊथ कोरियन आहे. त्यामुळे एक इंटरनॅशनल युनिट या सिनेमाला लाभलेलं आहे आणि निखिलच्या वागण्यामध्ये कुठेही असं वाटलं नाही की हा डेब्युटंट पहिल्यांदा सिनेमा करत असलेला दिग्दर्शक आहे. त्याच्यामध्ये खूप आत्मविश्वास जाणवला आणि मला इतके सिनेमे केल्यानंतर पहिल्यांदा मी असं ठरवलं होतं की मी आता एका शून्यापासून सुरुवात करायची, की मला काही येतच नाही असं मनात ठेवायचं आणि निखिल सांगेल तसं काम करायचं. आणि त्यातून मला इतकं काही काही नवीन सापडलं. संवाद फेक असेल किंवा माझा लूक असेल ह्या सिनेमातला, प्रत्येक गोष्टीवर आम्ही काम केलं होतं आणि मला एवढंच म्हणायला आवडेल की बायको असणं खूप अवघड असतं. हे आता सुद्धा तू कॉन्फिडेंटली सांगू शकतेस? नाही, तसं माझ्या आयुष्यात विचारशील तर खूपच सुखावं आहे आणि प्रत्येकाने लग्न करावं हे मी म्हणेन. पण पडद्यावरची बायको रंगवणं किंवा साकारणं ही एक फार खरंच मोठी कला आहे आणि कठीण परीक्षा आहे. प्राची आपटे करतानाचा अनुभव कसा होता? काही फार जास्त डिटेलिंग किंवा या सगळ्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं लागलं? मुख्य आमच्या मराठीवरती आम्हाला लक्ष द्यावं लागलं, कारण आम्ही 90-92चा काळ दाखवतोय. त्याच्यामध्ये इंग्लिशचा वापर कमी होता. आम्ही मराठी कुटुंब आहोत. पुण्यात राहणारे आपटे नावाचे लोक कसं बोलतील मराठी, तर त्यामध्ये कुठलाही क्राफ्ट नव्हतं, पण आमची भाषा शुद्ध होती. मला खूप आवडलं. काही सजेशन्स अशा आम्ही एकमेकांना ज्या दिल्या होत्या की काही माझे टोमणे आहेत ते फार टिपिकल पुणेरी आहेत. फॉर एक्झाम्पल उठा आपटे असं जर एखादी असं तू किंवा मी आपल्या नवऱ्याला म्हणू शकणार नाही, तर हे फार पुणेरी होतं. टोमण्यांच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की या सिनेमामध्ये एक आर्थिक जडणघडणीचा काळ भारतातला दाखवला गेलेला आहे. त्यामध्ये एक आधुनिक किंवा मॉडर्नायझेशन शोधायचं प्रत्येक माणूस प्रयत्न करत होता. एक कपल म्हणून प्राची नक्कीच त्या शोधात आहे की आपलं घर छान असावं, आपल्याकडे कलर TV असावा, आपल्या घराला रंग दिलेला असावा. आता आपली स्पर्धा खूप वेगळी आहे. आता आपण म्हणतो की तिच्याकडे कुठला फोन आहे, माझ्याकडे कुठला फोन आहे, मी कुठले ब्रँड्स वापरते, याकडे आत्ताच्या पिढीचं लक्ष आहे. पण प्राचीचा काळ पाहता अजून माणसं त्या वास्तवाला सामोरी जात होती की काहीतरी खूप झपाट्याने बदलत चाललंय आणि ते आपल्याही आयुष्यात बदलत जाणार आहे. तर मला फार वल्नरेबल वाटते प्राची, की तिला स्वतःला माहिती नाही आहे की जग बदलत चाललंय, पण तिच्या अपेक्षा नक्कीच बदलत चालल्या आहेत. तर ह्या दुविधेत ती तिचं लग्न आणि तिचं प्रेम ह्या
दोन्हीला न्याय द्यायचा प्रयत्न करते आणि तिची ही अपेक्षा आहे की मी तर न्याय देतेच आहे, पण माझा नवरा का नाही त्याकडे पुरेसं लक्ष देते, ही तिची धडपड आहे सिनेमामध्ये. ती फार सुंदर पद्धतीने आपल्या समोर येते आणि अमर प्राचीचं नातं पाहताना माझी अशी इच्छा आहे की प्रेक्षकांना नक्कीच असं वाटेल की यात कुठेतरी मी आहे. हा जो जॉनर आहे सस्पेन्स आणि ड्रामा, फुल ऑफ ड्रामा, हा जॉनर जास्त मराठीमध्ये बनत नाही. म्हणजे याआधी तू संजय बरोबर एका फिल्म, संजय जाधवच्या एका फिल्ममध्ये काम केलेलंस, त्या फिल्मचा पण जॉनर असाच होता, त्यामुळे तू तो अनुभव घेतलेला आहेस. पण बाकीचं जे युनिट आहे, उमेश असो किंवा गिरीश असो, सई असो, ह्यांच्यासाठी हा जॉनर नवीन होता. तुझा अनुभव त्यांच्यापेक्षा थोडा नक्कीच वेगळा असणार. कसा होता तो अनुभव? तुझं बरोबर आहे. मी आधी संजय जाधवचा रिंगा केलाय किंवा गिरीश मोहितेचा प्रतिबिंब पण मी केलाय, ज्याच्यामध्ये सस्पेन्स होता, थ्रिल होतं. पण या सिनेमाला मी त्या पठडीत मोडू इच्छित नाही. या सिनेमाचं वेगळं स्थान आहे, कारण या सिनेमाची गोष्टच वेगळी आहे. हा सिनेमा उघडपणे म्हणतो की याचा हिरो एक गुप्तहेर आहे. तर आपल्याला कुठलीही रहस्यकथा अशी नाही सांगितली जात की आता एका गुप्तहेराचीच गोष्ट सांगूया. आणि मुख्य म्हणजे त्या व्यवसायापेक्षा ही एका नात्याची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अमर आपटे काही दुसरं करत असता तरी त्याचं नातं त्या बदलांमधनं गेलं असतं, तरी त्याला ते प्रश्न भेडसावलेच असते, आर्थिक, सामाजिक किंवा कौटुंबिक. तर मला स्वतःला त्या रहस्यामध्ये भाग घेताना वेगळा अनुभव, वेगळा अभिनय करावा लागतो असं नाही आहे कुठल्याही चित्रपटामध्ये. कारण आपण आपल्या गोष्टीशी किंवा कॅरेक्टरशी किंवा त्या काय घडलंय ह्याच्याशीच प्रामाणिक असतो. तर ते अवघड नव्हतं की रहस्यमय अभिनय नाही करावा लागला. तुला असं कुठे पर्सनली वाटतं का की दोन व्यक्तींचं जे नातं असतं त्याच्यामध्ये खरा तिसरा व्यक्ती येतो, तेव्हा त्या नात्याला, ते जे नातं आहे त्याला कम्प्लीट एक वेगळी कलाटणी येते, एक वेगळं रूप येतं? प्रश्नच नाही. दोन माणसांच्या नात्यामध्ये तिसरं माणूस आलं काय किंवा एका ग्रुपमध्ये एक नवीन माणूस आलं काय, प्रत्येक इक्वेशन बदलत जातं. आणि दोन माणसांचं युनिट हे इतकं छोटं असतं, त्याच्यात तिसरी व्यक्ती, ती तुमचं बाळ असो, आई असो किंवा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असो, मित्र असो, मैत्रीण असो, यांनी ते नातं बदलतं. त्या नात्यात काहीतरी अंश कोण बदलतात. इथे मागे ह्याच्यावरती लिहिलेलं आहे की तुम्ही नाही म्हणू शकता का? आणि हा प्रश्न मी जेव्हा गिरीश पूर्ण म्हणजे जी मेल तुमची टीम आहे, गिरीश, उमेश, या सगळ्यांना मी केला होता, त्यामुळे त्यांना विचारलेलं आहे की जेव्हा एखादी मुलगी विचारते काही, तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकतात का? तर सगळ्यांचं उत्तर तुला माहिती आहे काय असणार आहे. एक मुलगी म्हणून तुला काय वाटतं? चावटपणा करायचा असेल त्यांना तर एकेकाला समोर आणते आणि झी 24 तास एक पाऊल पुढे.